नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स बाय महेश शर्माळे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी अहिल्यानगर जिल्हा पोलीस शिपाई या पदासाठी झालेला लेखी पेपर याचं मी विश्लेषण घेतलं होतं. त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला. तर ज्यांनी कोणी अजूनपर्यंत तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांनी आधी तो व्हिडिओ बघून घ्या. तर बघा, आज आपण बघणार आहे धाराशिव जिल्हा पोलीस शिपाई भरती याचा झालेला पेपर. या पेपरमध्ये आलेले आपले GK-GSचे प्रश्न. तर आपण स्टार्ट करूया. तर बघा, यामध्ये GKचे आलेले प्रश्न. तर बघा, पहिला प्रश्न काय होता बघा, पॉलिटीचा होता की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी झाल्यास किंवा रिकामी असल्यास त्यांची कर्तव्य कोण बजावतं. म्हणजे समजा राष्ट्रपती पण नाही आहेत आणि उपराष्ट्रपतीसुद्धा नाही आहेत किंवा त्यांचं निधन झालं किंवा काही अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्यावेळी त्यांची कर्तव्य कोण बजावतं. त्याचं उत्तर काय आहे? सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती. जर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघं पण नसतील किंवा दोन्ही पदे रिकामी असतील, याने शब्द काय वापरला आहे? रिकामी. तुम्ही म्हणाल की एक जण गावाला गेला आणि एक जण कुठं त्याच्या मामाकडे गेला तर त्यांची कर्तव्य कोण बघतं. तसं नसतं ते. जरी दोन्ही पदे रिकामी असतील म्हणजे ती पदं भरलीच नाही तरच सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती हे ती त्यांची कर्तव्ये बजावतात. कळलं? त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, NACP नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पोलीस हे कोणत्या राज्यात आहे. आता तुमच्यातले बरेच जण म्हणतील की सर आम्ही कधी वाचलंच नाही आयुष्यात, तर हा प्रश्न कसा सोडवायचा. तर ह्याला बघा, ह्याला एकदम बेसिक कॉमन सेन्स वापरायचा. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण भारताचा भूगोल अभ्यासताना काय केलं होतं की सर्वात जास्त लांबीचा समुद्रकिनारा हा कोणत्या राज्याला लाभला आहे. सगळ्यांचा पाठ आहे. कोणत्या? गुजरातला. प्रश्न काय विचारला यांनी? नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पोलीस. कोस्टल म्हणजे काय? तर किनारा. मग आता ऑप्शन बघा, जम्मू काश्मीर, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात. आता यामध्ये राजस्थान येईल का? याच्यामध्ये राजस्थान येणारच नाही. राजस्थानला समुद्रच नाही. आता दुसरा कोणता? महाराष्ट्र येईल का? तर बघा, महाराष्ट्र येऊ शकतो. त्यानंतर पुढं बघा, जम्मू काश्मीर येईल का? नाही येणार. म्हणजे तुमचे 2 ऑप्शन गेले. राहिले कोणते? फक्त गुजरात आणि महाराष्ट्र. तर यामध्ये तुम्ही 50-50 रिस्क घेऊ शकता. तर बघा, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. आपण आत्तापर्यंत कधी असं ऐकलं आहे का की NACP नावाची संस्था महाराष्ट्रामध्ये आहे? तर नाही ऐकलं. त्यामुळं लॉजिकने उत्तराचं काय येतं? गुजरात. आणि तेच बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न की स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023नुसार कोणते राज्य देशातील सर्वात स्वच्छ राज्य आहे. तर बघा ऑप्शन, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान की तमिळनाडू. तर उत्तर काय आहे? महाराष्ट्र. तर देशातील सर्वात स्वच्छ राज्य कोणतं आहे? तर महाराष्ट्र. बघा, काही पेपरला काय झालेलं आहे, 2023च्या सुद्धा चालू घडामोडी विचारलेल्या आहेत. त्यामुळे 23च्या सुद्धा ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत त्यासुद्धा तुम्ही व्यवस्थित वाचून जा. बघा पुढचा प्रश्न, इंटरपोल इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन यांचे मुख्यालय कोठे आहे. ऑप्शन, फ्रान्स, नेदरलँड, जर्मनी, अमेरिका. तर कुठे आहे इंटरपोलचं मुख्यालय? तर फ्रान्समध्ये. तर हे प्रश्न कुठून आलेत याला काय म्हणतो आपण? स्टॅटिक GK. हे कशातनं वाचायचं? तर विद्या भारती नावाचं पुस्तक आहे. विद्या भारती हे नावाचं पुस्तक आहे. त्यामध्ये सगळे असे स्टॅटिक GK जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सर्व दिलेले आहेत. तर ते एकदा तुम्ही बघा. विद्या भारती नावाचं पुस्तक आहे, ते सगळ्यांनी अवश्य घ्या. आधी सांगतो, माझं नाही पुस्तक, ते दुसऱ्या कोणाचं तरी आहे, पण ते फेमस पुस्तक आहे, त्यामुळे ते पुस्तक तुम्ही वाचा. बघा पुढचा प्रश्न बघा, हा पण प्रश्न कधीचा आहे? 2023चा. की खेलो इंडिया विद्यापीठ, प्रश्न काय झाला? खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2023 ही कोणत्या राज्यामध्ये पार पडली. तर खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा ही कोणत्या राज्यात पार पडली? तर उत्तर काय आहे? UP, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये ही खेलो इंडिया स्पर्धा पार पडली. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न क्रिकेटचा. हा पण कुठला आहे? 2023. तर ICC अंडर 19 महिला
विश्वचषक स्पर्धा 2023चा विजेता संघ कोणता? तर कोणता? भारत. तर 2023चा विजेता संघ कोणता आहे? तर भारत. तर बघा, हे झाले आपले 6 प्रश्न. त्यानंतर पुढचे बघा प्रश्न. हा आला पॉलिटीचा प्रश्न की जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? आता हा प्रश्न बऱ्याच जिल्ह्यांना आलेला आहे. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? जिल्हाध्यक्ष, पालकमंत्री, जिल्हाधिकारी का मनपा आयुक्त? तर उत्तर काय येणार? जिल्हाधिकारी. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? तर जिल्हाधिकारी, म्हणजे आपले कलेक्टर साहेब. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न की ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती या मराठी साहित्यकृतीचे लेखक कोण? ययाती ही कादंबरी कोणी लिहिली? तर सगळ्यांना माहिती आहे उत्तर काय आहे? तर वि. स. खांडेकर. वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कोण? आपले कुसुमाग्रज. त्यांनाच आपण काय म्हणतो? तात्यासाहेब. यांचा जन्मदिवस आपण काय साजरा करतो? मराठी राजभाषा दिन. त्यानंतर पु. ल. देशपांडे, विनोदी लेखक. बटाट्याची चाळ, आसामी आसामी हे त्यांची फेमस पुस्तके आहेत. तर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययातीचे लेखक कोण? वि. स. खांडेकर, विष्णू सखाराम खांडेकर. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. मध्ये त्यांनी असे गणिताच्यावर प्रश्न टाकलेले आहेत. ते कसं टाकतात ते? तर तुमची लिंक ब्रेक होण्यासाठी. तर बघा, कथकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? कथकली कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, केरळ. उत्तर काय? केरळ. तुमचं कन्फ्युजन कुठं होऊ शकतं? कर्नाटक का केरळ? तर उत्तर काय यायचं? केरळ. आणि जर नुसतं कथ्थक विचारलं असतं तर कथ्थक कुठं येणार? यू पीमध्ये. हा त्याचा फरक आहे. कथ्थक यू पी आणि कथकली म्हणलं तर केरळ. त्यानंतर बघा, हे बघा, मग आपण जो प्रश्न डिस्कस केला होता मगाशी की भारतातील कोणत्या राज्यास सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? उत्तर काय? सगळ्यांना माहिती, गुजरात. गुजरातला सगळ्यात जास्त लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे, म्हणून तो त्या या लॉजिकवरती तो मागाचा प्रश्न सोडवायचा होता. त्यानंतर बघा स्टॅटिक जी केचा अजून एक प्रश्न. हा सुद्धा प्रश्न काय आहे? स्टॅटिक जी के. कुठला? हा कथकलीचा. हा सुद्धा प्रश्न काय आहे? स्टॅटिक जी केचा. मिझोराम राज्याची राजधानी कोणती? मिझोरामची राजधानी काय आहे? तर ऐझवाल. आता तुम्हाला राज्याची राजधानी कोणती विचारणार? तर जे आपली ईशान्येकडची राज्य आहेत, ईशान्येकडील राज्ये, ही जी आपली 7 सिस्टर म्हणतो आपण, जे काही 7 राज्य आहेत, तर या 7 राज्यांच्या राजधान्या पाठच करून ठेवायच्या. त्यापैकी तुम्हाला एक पेपरला विचारली जाणार. ओके. तर यांनी इथं विचारली मिझोरम. मिझोरमची राजधानी काय? तर ऐझवाल. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न की खालीलपैकी कोणता देश हा सार्क संघटनेचा सदस्य आहे? ऑप्शन म्यानमार, मालदीव, मॉरिशस, तजाकिस्तान. तर उत्तर काय यायचं? मॉलदीव्ज. 28चं उत्तर काय? तर मॉलदीव्ज. त्यानंतर तुमच्या डिपार्टमेंटशी संबंधित प्रश्न की FIRचा फुल फॉर्म काय आहे? FIRचा फुल फॉर्म काय? तर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. ऑप्शन नंबर 2. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजे काय? FIR. त्यानंतर बघा 30वा प्रश्न. CCTNS. CCTNS म्हणजे काय? तर क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम. क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम ही काय आहे? CCTNS प्रणाली, याचा फुल फॉर्म आहे क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम. त्यानंतर पुढचा प्रश्न की पांढरं सोनं कशाला म्हणतात? पांढरे सोने कशाला म्हणतात? सगळ्यांना माहिती. उत्तर काय? कापूस. त्यानंतर पाण्याच्या कोणत्या पद्धतीमध्ये सर्वाधिक पाण्याची बचत होते? आता हा लॉजिकचा प्रश्न आहे. हे का तुम्हाला शिकवावं लागणार आहे का? रोज पाहतोच आपण, शेतकरी तुम्ही. उत्तर काय येणार? ठिबक. ठिबकमध्ये सगळ्यात जास्त पाण्याची बचत होते ना, म्हणून तर जास्त लोक वापरतात ते. त्यानंतर बघा हे असले चिल्लर प्रश्न. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे आंबोली ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
सिंधुदुर्ग. डोळे झाकून उत्तर काय लिहायचं? सिंधुदुर्ग. आता पुढचा प्रश्न, 2020मध्ये महाराष्ट्रात समुद्रकिनारी आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय? आता तुम्ही म्हणाल आम्ही काय 20पर्यंत अभ्यास करायचा का? हा प्रश्न काय आहे? एक्सेप्शनल आहे की तुम्हाला नक्की माहिती का? आणि जरी तुम्हाला 2020चं तुम्ही वाचलं नसेल तरी तुम्हाला ऑप्शनवर नाहीचं उत्तर यायला पाहिजे. याच नावाचं होतं, इकडं आलं होतं का महाराष्ट्रात? नाही. गुलाब नाही. तोक्ते ते आत्ता आले. राहिलं काय? फक्त निसर्ग. तर 34व्या प्रश्नाचं उत्तर काय? निसर्ग. की महाराष्ट्रामध्ये जे समुद्रकिनारी चक्रीवादळ आलं होतं त्याचं नाव काय? निसर्ग. आता आपण बेसिक प्रश्न, की मराठवाडा विभागामध्ये खालीलपैकी कोणता जिल्हा येत नाही विचारले. त्यांनी काय विचारले? प्रादेशिक विभाग आणि त्यात येणारे जिल्हे. तर कोणता आपलं मराठवाडा विभागामध्ये कोणता जिल्हा येत नाही? तर कोणता येत नाही? तर आपला वाशिम हा जिल्हा त्यामध्ये येत नाही. त्यानंतर बघा, भारतातील कुठल्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया असे म्हटले जाते किंवा ओळखले जाते? तर भारताची टायगर ऑफ कॅपिटल असं कोणाला म्हणतात? तर नागपूरला म्हणतात. हा पण प्रश्न काय आहे? स्टॅटिक जी के. शहर आणि शहरांची टोपण नावे असं विद्याभारतीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, त्यात एकदा बघून घ्या. त्यामध्ये हे सुद्धा दिलेलं आहे की टायगर कॅपिटल ऑफ इंडिया असं नागपूरला म्हटलं जातं. त्यानंतर हा सुद्धा बेसिक प्रश्न, महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे? तर कोणता आहे? आंबा. राज्यवृक्ष आंबा आहे आपला. राज्य प्राणी असं जर विचारलं तर काय येणार? राज्य प्राणी जर विचारलं तर येणार शेकरू. राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉन. त्यानंतर राज्यशस्त्र आत्ता जाहीर झाले, काय येणार? दांडपट्टा. हे सगळं मी मागच्या व्हिडिओमध्ये सगळं एक्सप्लेन केलेलं आहे बघा, ते एकदा बघून घ्या मागचे व्हिडिओ. त्यानंतर बघा, हुजूर साहेब गुरुद्वारा कोणत्या शहरात आहे? हुजूर साहेब गुरुद्वारा कोणत्या शहरात आहे? उत्तर काय? नांदेड. कोणत्या नदीच्या काठी? गोदावरी नदीच्या काठी. तिथं काय आहे? हुजूर साहेब गुरुद्वारा. नंतर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा अंधारी नदी कुठे आहे? चंद्रपूरमध्ये. सोप्पा प्रश्न. त्यानंतर WHO संस्था कशाशी संबंध आहे? कशाशी? तर आरोग्य. सगळ्यांना माहिती, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे काय? WHO. पुढं, मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? मिश्र तर म्हणजे काय असतं? सार्वजनिक आणि प्लस खाजगी या दोघांचं जिथं सह अस्तित्व असतं त्याला काय म्हणतो आपण? मिश्र अर्थव्यवस्था. की सार्वजनिक सार्वजनिक क्षेत्रातले उद्योगसुद्धा असतात आणि काही खाजगी क्षेत्रातले उद्योगसुद्धा तिथं असतात, त्याला काय म्हणतो आपण? मिश्र अर्थव्यवस्था. त्यानंतर बघा, मधुबनी लोकचित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? हा पण प्रश्न काय आहे? स्टॅटिक जी के. की मधुबनी लोकचित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? उत्तर काय? बिहार. पुढचं, ब्रिटनचे पंतप्रधान यांचे नाव काय आहे? आता नवीन झाले त्यांचे पंतप्रधान आहेत ब्रिटनचे. त्यांचं नाव काय? तर केअर स्टार्मर हे त्यांचं नाव काय आहे ब्रिटनच्या पंतप्रधानांचं. त्यानंतर बघा, गगनयान मिशनबद्दल त्यांनी प्रश्न विचारला आहे की खालील विधाने लक्षात घ्या की, आणि ही सगळी विधानं बघायची, त्याच्यातून काय सांगायचे की कोणते विधान योग्य आहे. तर बघा, ही भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम आहे, बरोबर. नंतर पुढचा काय आहे? हे अभियान इस्रोच्या PSLVच्या एक्सेल प्रकाराद्वारे प्रक्षेपित केलं जाईल. ओके, माहीत नाही मला. त्यानंतर मिशन लो अर्थ ऑर्बिटमध्ये ठेवले जाईल. बरं. पुढं, या मोहिमेच्या यशामुळे USA, रशिया आणि चीननंतर मानवांना अंतराळात पाठवणारा भारत चौथा देश बनेल. एकदम बरोबर आहे.
तर बघा ह्याचं उत्तर काय आहे सी, की पहिलं बरोबर आहे, ही भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम आहे, बरोबर आहे. तर हे PSLVचं नाही वापरत, त्याला दुसरं वापरतात, त्यामुळे हे विधान काय आहे चूक आहे. तर तिसरं हे मिशन लो अर्थ ऑर्बिटमध्ये ठेवले जाईल, एकदम बरोबर आहे. आणि शेवटचं काय की भारत हा चौथा देश बनेल मानवाला अंतराळात पाठवणारा, एकदम बरोबर आहे. त्यानंतर बघा 45 नंबरचा प्रश्न की अचंता शरद कमल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे. अचंता शरद कमल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर सी टेबल टेनिस. मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की खेळ आणि त्याचे प्रसिद्ध खेळाडू हे बघून जा. ज्यांनी तो मागचा व्हिडिओ बघितला असेल आणि धाराशिवच्या पेपरला गेले असतील त्यांना त्याचा फायदा झाला आहे. त्यामुळं हे जे एक्सप्लेनेशन देतो मी, त्यामध्ये जे काही टिप्स देतो त्या तुम्ही सिरियसली घ्या, त्याचा तुम्हाला पुढचे जे तुमचे जे काही पेपर येणार आहेत त्याला फायदा होईल नक्कीच. बघा आता अहिल्यानगरला आर टी आयचा प्रश्न आला होता, ह्याला पण आला प्रश्न. तुम्ही जर RTIच्या नोट्स वाचल्या असत्या माझ्या, तुम्हाला याचा फायदा झाला असता. तर बघा प्रश्न काय विचारला आहे, RTI कायदा 2005 अंतर्गत खालीलपैकी कोणती माहिती दिली जाऊ शकते. गुन्ह्याला उत्तेजन देणारी माहिती, न्यायालयाचा अवमान होऊ शकेल अशी माहिती, बौद्धिक मालमत्तेवरील माहिती संबंधित सशर्त प्रकटीकरण आणि मंत्रिमंडळाच्या चर्चेची नोंद करणारे कॅबिनेट पेपर्सकडे नेणारी माहिती. त्याचं उत्तर काय आहे, गुन्ह्याला उत्तेजन देणारी माहिती. ती आपल्याला मिळू शकते. त्यानंतर पुढचा प्रश्न, हा प्रश्न सगळीकडे आला आहे. 47 नंबरचा प्रश्न हा जवळपास सगळीकडे आलेला आहे की नवीन कायद्याची अंमलबजावणी ही खालीलपैकी कोणत्या तारखेपासून करण्यात आलेली आहे. जो नवीन कायदा आहे त्याची अंमलबजावणी ही कोणत्या तारखेपासून करण्यात आलेली आहे. ऑप्शन 1 मार्च, 1 जुलै, 1 एप्रिल का 1 जून. लेटेस्टमधला प्रश्न आहे, याचं उत्तर काय, तर 1 जुलै 2024 या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा आता जिल्हाविशेषचा प्रश्न आला. धाराशिव जिल्ह्याचे नाव हे कोणाच्या नावावरून घेण्यात आले आहे. हे तर बऱ्याच जणांचं चुकलेलं आहे. तुळजाभवानी, संत गोरोबा काका, धारासूर मर्दिनी का येडेश्वरी. प्रश्न काय विचारला यांनी, धाराशिव जिल्ह्याचं नाव विचारले. त्याचं उत्तर काय आहे, धारासूर मर्दिनी या नावावरून धाराशिव जिल्ह्याचं नाव घेण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न संगणक माहिती तंत्रज्ञानाचा की मोबाईल तंत्रज्ञानातील CDR म्हणजे काय असतं. तर CDR म्हणजे काय असतं, कॉल डिटेल्स रेकॉर्ड. एखादा गुन्हा घडला तर त्यामध्ये आपल्याला त्या आरोपीचं सगळं कॉल डिटेल्स काढावं लागतं, त्याला काय म्हणतो आपण, कॉल डिटेल्स रेकॉर्ड. तो ऑप्शन नंबर 4. तुम्ही CID वगैरे जर बघत असाल तर त्यामध्ये हा शब्द खूप वेळा वापरला जातो की दया यहाँ कुछ तो गडबड है, इनका CDR निकालना पडेगा. तो वो CDR क्या होता है, कॉल डिटेल्स रेकॉर्ड. ओके. तर बघा पुढचा प्रश्न 50 नंबरचा, DDoS यापैकी कोणत्या प्रकारच्या सायबर संकटात मोडतो. फिशिंगमध्ये मोडतो, संगणक जाळ हल्ल्यामध्ये मोडतो, फर्मिंगवर मोडतो का स्टॅम्पवर मोडतो. आता ते म्हणाल की आम्ही आयुष्यात कधी ऐकलं नाही DDoS म्हणजे काय असतं. तर आज या ठिकाणी लॉजिक कसं लावायचं, तुक्का कसा मारायचा. फिशिंग, फर्मिंग, स्टॅम्प हे 3 नावं त्यांनी दिलीत. पण हा जर आपण 2 नंबरचा ऑप्शन बघितला तर याला जरा थोडंसं जास्त त्यांनी एक्सप्लेनेशन केलेलं आहे की संगणकीय जाळ्यावरील हल्ला. मग हे उत्तर असू शकतं आणि हेच उत्तर आहे आपलं, की ज्या ऑप्शनमध्ये थोडंसं जरा जास्त एक्सप्लेन केलेलं असलं किंवा कंसामध्ये माहिती दिलेली असली तर शक्यतो 90% उत्तर तेच असतं. पण अशी रिस्क कधी घ्यायची, ज्यावेळेस तुम्हाला या 4ही ऑप्शनमधलं काहीच माहीत नसेल, त्यावेळीच ही रिस्क घ्यायची. नाही तुम्ही प्रत्येक प्रश्न असं करत बसले तर लवकर तुम्ही भरती व्हाल. जिथं तुम्हाला माहिती नाही तिथंच फक्त अशी रिस्क घ्यायची. त्यानंतर पुढचा बघा, भारतातर्फे पहिली महिला ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू कोण आहे. तर कोण आहे सगळ्यांना माहिती, के मल्लेश्वरी. हा सुद्धा प्रश्न स्टॅटिक GK की भारतातील पहिली महिला ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू कोण आहे, के मल्लेश्वरी.
त्यानंतर पुढचा प्रश्न की आचारसंहिता भंगाच्या तक्रारी देण्यासाठी निवडणूक आयोगाने कोणतं ॲप काढले? तर बघा, तुम्ही जर बातम्या वगैरे ऐकल्या असेल तर एक नवीन ॲप आलं होतं, त्याचं नाव काय, सी-विजिल हे नावाचं ॲप आपल्या निवडणूक आयोगाने काढलं होतं की जर तुम्हाला जर काय आढळलं की आचारसंहिता भंग होते तर तुम्ही काय करायचं, त्या ॲपमध्ये जाऊन तक्रार द्यायची, मग तुमच्या तक्रारीचं निवारण केलं जाईल, असं आपल्या निवडणूक आयोगाने ते दिलं होतं. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, भारताची राजमुद्रा खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरील अशोक स्तंभावरून घेण्यात आलेली आहे? एकदम सोपा प्रश्न. कुठून घेतली? सारनाथ. त्यानंतर बघा इतिहासाचा प्रश्न, द राईज ऑफ मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? रानडेत, गोखलेत, टिळकेत का आगरकरेत? तर आपल्याला माहिती की न्यायमूर्ती रानडे हे कोण होते? इतिहासकारसुद्धा होते. तर त्यांनीच हा ग्रंथ लिहिलेला आहे की द राईज ऑफ मराठा पॉवर. त्यानंतर बघा, आनंदवन संस्थेची स्थापना कुणी केली? आता ह्याने हा जो पेपर कुणी सोडवला आहे तिने बघा जे उत्तर त्याला चुकीचं केलेलं आहे. तर उत्तर काय याचं? बाबा आमटे. आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली होती? तर बाबा आमटे यांनी केली होती. पुढचा बघा, मुलकी प्रशासनाचा प्रश्न की पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतं? विचारले नेमणूक कोण करतं पोलीस पाटलाची आपल्या? तर पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतं? तर जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी यापैकी कोणीतरी एक करतं. ऑप्शनमध्ये दोन्ही दिले सोबत म्हणून ते उत्तर येणार की जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी हे गावातल्या पोलीस पाटलाची नेमणूक करतात. त्यानंतर भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे? आता तुम्ही म्हणाल की आपल्या घटनेमध्ये एवढी सारी कलम आहेत, मग त्यांनी हेच कलम का विचारलं? तर आत्ताच कोणतं इलेक्शन झालं? लोकसभेचं. आणि लोकसभा इलेक्शन कोण घेतं? निवडणूक आयोग. मग तुम्हाला तेच विचारणार ना, म्हणून त्यांनी काय विचारले की निवडणूक आयोगाचा कलम सांग. तर निवडणूक आयोगाचा कलम काय आहे? सगळ्यांना माहिती, कलम 324 अंडर आर्टिकल 324 आपलं काय जे निवडणूक आयोग आहे त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा, राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? हा इंस्टाग्रामवरती मी जे क्वेश्चन ऑफ द डे टाकतो, महत्त्वाचे प्रश्न टाकतो पोलीस भरतीचे, त्यामधला हा प्रश्न आहे की राष्ट्रीय मतदार दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर काय? 25 जानेवारी. त्यांनी ऑप्शन बघा, 3 ऑप्शन त्यांनी जानेवारी दिलेत आणि एकच दिलं आहे फेब्रुवारी. उत्तर काय? 25 जानेवारी. त्यानंतर थोडासा हा डीपमध्ये प्रश्न केला 64 नंबरचा की बेकायदेशीर अटक वा स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? तर उत्तर काय आहे? हेबियस कॉर्पस. जर तुम्ही हा पिक्चर बघितला असेल जय भीम, त्या आपल्या सूर्याचा पिक्चर आहे बघा, जय भीम पिक्चर आहे, त्यामध्ये बघा ते जे कुटुंब असतं, दलित कुटुंब असतं, त्याचा तो नवरा असतो त्या बाईचा, तर त्या बाईला ते काय करतात? अटक करतात पोलीस आणि त्याला न्यायालयामध्ये हजरच करत नाही, तिथंच त्याला खूप मारतात वगैरे. मग आपला जो हिरो आहे सूर्या, तो काय करतो? न्यायालयामध्ये एक टाकतो काय? हिबियस कॉर्पस याचिका टाकतो की तुम्ही ज्या व्यक्तीला अटक केली आहे त्याला 24 तासाच्या आत न्यायालयापुढं हजर करणं बंधनकारक आहे. मग हेच काय आहे? हेबियस कॉर्पस. की समजा तुम्हाला कोणी बेकायदेशीर अटक केली तर तुम्हाला लगेच हिबियस कॉर्पस टाकून तुम्हाला न्यायालयाकडे दाद मागता येते. तर हे आहे ते हे आहे तरतूद, काय त्याला काय म्हणतो आपण? हिबियस कॉर्पस. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, राज्यघटनेतलं जे आपलं 8वं परिशिष्ट आहे 8 नंबरचं, ते कशाशी संबंधित आहे? तर ते कशाशी संबंधित आहे 8वं परिशिष्ट आपलं? तर राजभाषा याशी ते संबंधित आहे. त्यानंतर 66वा प्रश्न, सध्याची लोकसभा ही कितव्या क्रमांकाची आहे? कितवी? आत्ता झालेली 2024ची 18वी. ही सध्याची 18वी लोकसभा आहे. त्यानंतर डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे? कोणतं कलम येते? कलम 32. हे जे मगाशी आपण बघितलं बघा, इकडं कुठे गेलं? हे जे सगळे 4 आहेत तरतुदी, या सगळ्या कुठे येतात? कलम 32मध्ये येतात. त्यालाच काय म्हणले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचा आत्मा म्हणलेला आहे. नंतर पृथ्वीवरती कोणत्या भागावर
वस्तूचं वजन सर्वात जास्त असतं? कुठं असणार आहे? ध्रुवांवरती असणार आहे. फिजिक्सचा प्रश्न. हे पृथ्वीचे जे आपले ही पृथ्वी आपली, इथं काय असतात? उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, हे काय विषुववृत्त. तर सर्वात जास्त वजन कुठं असणार? इथं. तो फिजिक्सचा पार्ट आहे. गुरुत्वाकर्षण या टॉपिक म्हणलं त्या पॉईंट आहे. तो उत्तर काय? पृथ्वीच्या ध्रुवावरती. ऑप्शन नंबर 1. त्यानंतर बघा, हा जिल्हाविषयक प्रश्न आहे. धाराशिव जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? किती तालुके? तर 8 तालुके आहेत. नंतर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? कधी साजरा केला जातो? 17 सप्टेंबर. नंतर किल्लारी भूकंप कोणत्या साली झाला होता? कधी झाला होता किल्लारी भूकंप? तर 1993 साली. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न की धाराशिव जिल्ह्याचे खालीलपैकी भौगोलिक मानांकन कोणते आहे? आता तुम्हाला माहिती की इथं याचं उत्तर बघा, जी आपली धाराशिव जिल्ह्याची जी ऑफिशियल आन्सर की आली त्यांनी काय दिले? दोन्ही उत्तर दिलेत. कुठलं? कुंतलगिरी खवाळ आणि तुळजापूरची कवडीमाळ. जर तुम्ही या दोन्हीपैकी कोणता पण ऑप्शन दिला असेल तर तुमचं उत्तर काय आहे? बरोबर आहे. कुंतलगिरी खवाळसुद्धा धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे आणि तुळजापूरची कवडीमाळसुद्धा धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर बघा पुढचा, धाराशिव ते सोलापूर यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? कोणता आहे? तर NH-52. हे सगळे जिल्हाविषयक चालू आहेत. नंतर बघा, धाराशिव लोकसभा मतदारसंघात किती विधानसभा मतदारसंघ आहेत? किती? 6. नंतर धाराशिव जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण कोणते? कोणतं येणार? कारंजा. हे जास्त एक्सप्लेन का करत नाही आहे, तर हे सगळे जिल्हाविशेष आहे म्हणून. नंतर नळदुर्ग शहरातून कोणती नदी जाते? कोणती जाते? तर बोरी. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील सर्वात प्राचीन शहर कोणते? कोणतं आहे? तर ते तेर. नंतर बघा इतिहासाचा प्रश्न आले आता की 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, रमाबाई रानडे. पंडित रमाबाई वेगळ्या, रमाबाई रानडे वेगळ्या, दोन्हीमध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. इथं बघा रानडे त्यामुळे तुम्ही कन्फ्युजन होऊ शकता. पण याची स्थापना कोणी केली? तर रमाबाई रानडे यांनी केलेली आहे. त्यानंतर एकदम सोपा प्रश्न, गुलामगिरी पुस्तक कोण लिहिलं आहे? तर आपले महात्मा फुले यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर संगणकाचे प्रश्न. संगणकात यापैकी कोणता स्टोरेज डिव्हाइस येत नाही? साधे हार्ड डिस्क येते, पेन ड्राईव्हमध्ये आपण स्टोरेज करू शकतो, CD मध्ये पण करू शकतो, पण मॉनिटरमध्ये आपण स्टोरेज करू शकत नाही. मॉनिटर फक्त आपल्याला दाखवतो. पुढं की संगणकाची स्मरणशक्ती मेमरी आपण कशामध्ये मोजतो? नॉट्समध्ये, बाईट्समध्ये, हर्ट्समध्ये का क्युबिकमध्ये? कशामध्ये मोजतो? बाईट्समध्ये. किलोबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट, टेराबाईट असं मोजतो ना आपण. त्यानंतर बघा, ChatGPT कशाशी संबंधित आहे? कशाशी? तर AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मागच्या भरतीला हा प्रश्न खूप फेमस होता ChatGPTचा. आत्तासुद्धा आहे बघा ट्रेंडिंगला, प्रश्न येतोय म्हणल्यावर. खालीलपैकी कोणत्या बाबीचा राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश नाही? नाही असं विचारलं तर बघा, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आहे, देशाचे संरक्षण करणे व आव्हान केल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे आहे, संविधानाचे पालन करणे आणि संविधानात्मक आदर्श व संस्थांचा आदर करणे हे पण आहे, पुरुष आणि स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन प्रदान करणे हे मूलभूत कर्तव्य काय आहे? नाही आहे. तर बाकी सगळे आहेत तरी शेवटचं नाही आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात गोदावरी नदीवरती कोणतं धरण बांधलेलं आहे? तर कोणतं? जायकवाडी. त्यानंतर पुढचा प्रश्न, अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? तर कशाचं आढळतात? तर जातक कथा. त्यानंतर 96वा, खालीलपैकी कोणी सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले? तर कोणी सुरू केलं? तर गोपाळ गणेश आगरकर यांनी. तर हे होते आपले धाराशिव जिल्ह्याचे पूर्ण GK GHचे प्रश्न. तर हे एकूण GK GHचे प्रश्न होते 65.
विचार करा, ज्यांनी जे सोडून दिलं असेल त्याची इथं काय हालत झाली असेल. त्यामुळं GK/GSला सिरियसली घ्या. मुंबईलासुद्धा असाच पॅटर्न पडू शकतो 60-40चा, कारण त्यांना माहिती आहे मुलं GK करत नाही, मग त्यांना मुलं बाहेर काढायला त्यांना सोपं पडतं. ओके, तर बघा हे आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं. चांगलं वाटलं असेल कमेंट करा. जर काय तुमचे सजेशन असतील तर ते सुद्धा आपल्या कमेंटमध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे आपली व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.